तर नमस्कार. तर आज मी आले कामशेतमध्ये, नाणेगाव म्हणजे माझे काकू येत एक आणि त्यांच्या मामाचं गाव आहे हे. आणि इथं आज भात लावायला जाणार आहेत म्हणून मी खास तर आले ते, म्हणजे काल आले आणि इथे एक मुक्काम झालाय माझा. आज आम्ही थोड्या वेळातच आता भात लावायला जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ स्पेशली भात कसा लावतात किंवा मी भात लावते ते म्हणून व्हिडिओ होणार आहे. आणि इथलं वातावरण, वेदर पण खूप छान आहे. आणि हे आमचे काकू काकू ओ काकू किती आगाव आहेत. मी कधी जाणार मग, कधी जायचंय मी? तुम्ही आधीच निघालात? काय काय घेऊन चाललाय? मग आपण कधी जायचं? अच्छा ठीक आहे, मग आम्ही येतो मागून. हा का, त्यांना आवड नाही एवढी. तर आता 9 वाजत आलेत आणि मी आणि मामी दोघी पुढे चाललोय आणि बाकीचे जण मागून येणार आहेत शेतात भात लावण्यासाठी. हो ना मामी? आहे का पाणी? पाणी आहे? पाणी नाही ना. नाही का? दाट झाली ना बरं. दाट चांगली झाली रे. हा ना. आज याकडे हात पडाय पाहिजे, सकाळ झाला असं झटका. पण पाणी पाऊस आला नाही का हो गाडी चालत त्याला पुरे बघायला तर माणसं काय म्हणायची काय बरे. अरे हा तुम्ही तर मेन आहेत ना. किती छान आहे हे, आम्हाला असलं बघायला नाही कुठं. आम्ही आता इथं पोहोचलोय आणि मामा आणि मामी ते काम पण करायला गेलेत. पण आता मला जर तिथं आतमध्ये जायचं म्हणलं तर मग मी चिखलात पाण्यात कसा कॅमेरा घेऊन जाऊ मला कळत नाहीये. त्यामुळं मग मी विचार करते थोड्या वेळ थांबेल. आता मागून मने वगैरे सगळे लोक येणार आहेत, मग ते आल्यावर मग मी पुढची शूटिंग करेल. मग मी तर तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत मी फक्त त्यांना शूट नाही, मी त्यांच्यासोबत जाऊन मदत करते. ते आली की मग आपण परत तुम्हाला दाखवूयात आम्ही काय काय करतोय, भाताची शेती कशी होते. जमलं. हा तुमची आवड झाली ना आता. कशी म्हणते तुमची आवड झाली बरोबर ना. जा बघून जा अजून माणसं नाही. दोन चार दूर खालून असे उतरून काढायचे मुळा सगळं, नाही तर जास्त नाही काढायचे, ते वेगळे आणि असं करून एक मूठ तयार होते. आणि हे मूठ मग मी थोडी चाळायची माती ही ट्रिक साईडने थोडंसं असं घ्यायचं, असं फिरवायचं आणि अंगठा ठेवायचा मध्ये. ते मी आता शिकले, दोनदा तीनदा करून करून मग शिकले. आपण काय करतोय पण आज
काय करतोय आता? खनित आहे. म्हणजे हे रोप काढतो. रफ काढतो. त्यांच्याकडे रफ काढतो म्हणजे खनित आमच्या भाषेत. खनित हां. छोटी मूठ झाली. तुझ्यासारखेच छोटे राहू दे. अरे हे जे भात लावलेला असतो ना त्याची रोप असतात. मग एवढं पाणी लागतं मग ते काढता येतात. आणि मग हे काढून झाल्याच्या नंतर मग एक एक करून आपण असं पाण्यात रोवणार परत. मग त्याला म्हणतात भात लावणे, जे आता आपण करतोय. हे अशी आपण आता टाय डाय करून जाणार आहे शर्टला. 35 वर्ष झाली भात लावणी करतात. हा, अजून कुठली दुसरी शेती करता का? काय भात लावणीच असतं? नुसती भात लावणीच आहे आमच्याकडे. तुम्हाला भाषा दुसरं काही नाही. त्या काकानेच नुसती भात लावणी 35 वर्ष झाले मी करते. थोडी माहिती सांगा भाताची आम्हाला. काय पाणी पाऊस पुरला तर होतं, नाही पुरलं तर मग आहे सगळी खायचं काम. परत मग खाणून घेऊन द्या ग मावळीच्या. माईक ठेव म्हणे तुझ्यापाशी. व्हिडिओ काढ. मी जाऊन बसू. बिचारा मामा एकटा कष्ट करतो नाही. मामा वाव, कसं वाटतंय? अरे खूप वाईट वाटतंय. कष्ट चिखल पण करून द्यायचा साधा. मानाला नाही बोलत सिंगल करते म्हणून येत नाही सगळे तिकडे पण तसेच बसते. मानवाला पण लागून. नाही त्याला माहिती नाही बाबा. गाठ सुटाना चॉकलेटाची. आमचे मामा म्हणा. आमचे मामा असेच आहेत सगळे. एक गेलेत कामाला. मामा श्री बोल, मामा श्री. धन्यवाद. चॉकलेट आलं. आम्ही चटणी तिला नको देऊ. हे अरे हा उपवास आहे. हे आहे नाही ते नाही काय खात. सोळा सोमवार. सोळा सोमवार. हे माणसं कलावाज बरं का, याच्यावर लक्ष ठेव. तू 2 घे पण गाणी बिनी म्हणतो. तुला किती पाहिजे? 2 वरती लाव. 2 वरती लाव. वाळीत टाकले. आम्हाला काम येत नाही म्हणून. आम्ही जाऊ आपलं. मामा तुला काय म्हणायचं? मला काहीच माझं नाही. का? काय बोल- माझा बुगाव आहे माझा. तर आता याचे चिखल करणार आहे. म्हणजे ते ट्रॅक्टर चिखल करतोय आणि नंतर मग आपण आता हे जे रोप काढले ना आता परत ते एक 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 असं लावणार आहोत. बघा बैल पण आले आता. छान वाटतं. छान वाटतं. हा. अजून बोलवलं काय मजुरीनं तरी येईल करायला. हजेरी किती घेणार? हजेरी नाही घेणार. का? व्हिडिओ काढणार फक्त. मामी हजेरीचं काय कॅन्सल ना? त्यांच्या तिथं राहते तिथंच खाते. अजून हजेरी काय पाहिजे.
अंगताव टन मार आता चिखला पाण्यात बा टाकलं आली का नाही दाट गेली काय वाहून आली का नाही दाट गेली वाहून दररोज बाई चक्रा आली दररोज जेव्हा फोन करीन तेव्हा शेतात गेली आणि 2 दिवसात आवडते काय हे पटतं का तुला हा 2 महिना दाढीसाठी वाट बघितली 2 दिवसात तू आवडते. चला आता भात लावायला त्यांना असू दे त्यांचं काय चालता येते का हो काय काल व्यायाम जोरात झालाय ना परवाचा. माझ्या पायात म्हणजे मोजतच नव्हतं. मामा काय टाकतात ते खत आज कसं वाटतं ते उद्या कळेल. ना आता ते खत मारतो खत चांगली नाही का या मागतं ते त्याच्या मामाच्या गावून आणले सिस्टर काय तर लेख चालेल की नाही बरे इकडे बघा पाण्याने तरी हात कडक नाही हो त्या पाणी कडक झालं. नॅचरल पाणी आहे ओढ्याचं पाणी हे ओढ्याचं कशाचं हा ओढ्याचं. काय करतात आई. ते तिथं पाणी चिखलाचं होतं ना मग हे पाणी थोडं स्वच्छ आहे तर ह्याने निघायला लागलेत कपडे म्हणून थोडं धुते. थेरपी आहे थेरपी. करमत नसेल ना शहरात असं मस्त गावाकडे यायचं किती छान वाटतंय. आता ते गवत लावतात ते सगळ्या आपण आता त्यांना पाहायला जाऊ. मी पण आज लावणार आहे थोडंसं गवत. गोटीच्या तोंडी पाणी पडत मिरगाचा महाराज कमी गाडी घ्या तू. उलट पकडायचं आपल्या तिकडे बरोबर आपल्या सोबत येतो बोला बरं नाही बघायचं असं पुढे पण टाकायचं. जमलं येऊ चांगला बोले नात करते का यायला लागते. आमची ताई आज बघा भात लावती. मी माग म्हणते ना कमी जास्त व्हायला लागले ना. पुढच्या वर्षी येईन का विचार ना हो. मला नाही वाटत उठणी नाही वाटत उठत. आमच्या ग्रुप मध्ये राहा आपले नानीला काढायची गोंदावलीला काढायची. सुंदर देशाला देशाला बाय सुंदर देशाला देशाला सुंदर देशाला देशाला सुंदर
देशाला देशाला खांबा दाळीले दाळीले खांबा दाळीले दाळीले कशाचा गलबला कशाचा गलबला पाटच्या पाराला बाय परशुराम जन्मला पाटाच्या पाराला बाई परशुराम जन्मला पाटच्या पाराला बाय परशुराम जन्मला घे म्हणे मी नाही परत लावणार आहे. माटल्या बाय परशुरामाला पाटच्या पाराला बाय परशुराम वरचाळीला कशाचा गलबला पाटच्या पाराला बाय परशुराम जन्मला विठ्ठल आई विठ्ठल म्हणून राहिली सुमित भाऊ कुठे तिकडे. गाणी का गाणं जातोय गाणं म्हण येईल रे आज तू 2 दिवसात आम्ही एवढं काम केलं गाणं म्हणे कायचा बाबा ओरडून खराब झालाय. हे बघा बिना कामाचे चिखल तोडवायला काम माणसं ठेवलेली आहेत आम्ही. इकडून ये दमून कशी बसली. बसवले मला काम नाही जमत. स्वामी समर्थ महाराज की जय. आणि मला मेन सिम्पल मुली तिकडे लोक म्हणते तरी कार्यक्रम होऊन गेला बात लावायला दुसरी माझी ओवी ग जाई बाई वनात दुसरी माझी ओवी ग जाई बाई वनात दैत्यासाठी आंबा माझी फिरती वनात दैत्यासाठी आंबा माझी फिरती वनात माझी ओवी ग जाई बाई वनात दुसरी माझी ओवी ग जाई बाई वनात दैत्य मारून आंबा माझी बसली वनात दैत्य मारून आंबा माझी बसली वनात तुम्ही मी नाही कधीच नाही. काय गरज होती चुकली सांगायची गावाची भांडण ना लांब पद घालवा. फायटिंग मला सांग बघालेस मी आता मला सांग मी काय म्हणले बाई घे ना टाकली मला तर द्यायचा पती आपण भांडायचा तेवढा का रुबाब केला. जा द्या जा म्हणजे 25,000 रुपये पगार असले चॉकलेट घेऊन चालेल. त्याच्या तोंडावर म्हणले मी का मागा नाही म्हणले लगेच चुकलं सांगायला मी का तुला मागून नाही लावलं पण तू चुकला तू खोटं बोलते रिटून बोलत आयुष्य लावला बाईने सावकाश माहिती म्हणजे काय मी काय माझ्या शेताव का 50 वाले आणते काय ती बघ जीव पाडला आपली मस्त गाडी बायको कुठं आलो बघायचं वाचन बरं काम सुटला जायचं होतं मला पण बघायचं होतं चायला तिथं मला जर राग आला तर जाईन मुठ पांगवाय. आता ही गाडी काय माहिती असते का 2च गाड्या आहे. गावात गाड्या ये बाई माडवाक्या जायला फार पॅन्टर करून टाकले सर पॅन्टर
भारी शिकून जाईल. आभाळ भरले पाण्याने, कळ भरले दाण्याने, मध्ये चिवडा गणराज, ज्ञानोजीराव माय मंगळसूत्राचा साज. अजून थांबा. अजून नाही घेते बारसा, कुणी ऐकू नका, बारसेवर घेते. झुंझुंबराचं फुलुंबराचं कचाप्याची, लेक बापाची, सुनसासऱ्याची, राणी बाताराची. बारता बारता म्हणले नाही, बारता गेले वंजला, बैल आणलं झुंजला, झुंज लावली मागल्या दारी, तिकून आला यापारी, त्याला देते सुपारी, सुपारी ते वाण्याला, कांदा ते पाण्याला, पाणी भरते गंगचं, माकड बांधते भिंगचं, एका माकाला एक डोळा, दुसऱ्या माकाला भाई खेळा, भाई खेळाला गड्ड्या, गड्यात वाजली एक, नाव कोण घेते काश्मीर वावळ्याची लेक. कम लावत हे लावायचं जाईल मग झिंझिन्यात उभी होती मेने खंचोय, अंगात गुलाल, भांगात लावंगा, मुठीत जायफळ, वटीत गेले पाटलाच्या आईला, पाटील म्हणतो नाव घे पुरी, नाव काय फुकाचं, आधी कुकाचं, आधी कुकाने भरलं ताट, ज्ञानोजीराव बसले पूजेवर, समय लावले 360. किती वाईट होलाय ग बाई. हा घ्या आता. आकाशी उडती गार, म्हणा म्हणा. उडती गार, अश्विनी संसार करणार, नाही तर काशी चपलनी बाहेर. हिरव्या हिरव्या कोथिंबिरीचा हिरवा हिरवा पाला, अश्विनीचं नाव घेतो, सगळ्यांनी तुमची तुमची भात लावा. पात लावा. बरं झालं आलं. टाइमपासला तसंही कोणी नव्हतं मला इथं. ते काम तर करणार नाही. मस्त ओढ्यातल्या पाण्यात हातपाय धुवायचे. चाललंच धुवायला. हा सगळ्यांनाच एकादश आहे. सगळ्यांनाच मग तोच मेनू आहे. एकादशी दुप्पट खाशी. मग परत गेलतात ना आणायला तरी. आपल्याला बोलतात काय नाही खांदायला, मामी खांदायला पण लो स्पीड होता. करत होते. मी पण केलं की, मी टाकलं की मूल बांधव नेऊन. परत कसं पण चालत जायचं, कापडाला ना पायाला वगैरे. अजून कापलं नाही. शपथ घरची काम सोडून लोक इथं काम करायला लागले. करते रे तेव्हा करते. मग मम्मी काय, काकू काय म्हणतात, ती तशीच म्हणते. मग काकू त्या दिवशी काय म्हटलं मला एकदा, याला काय नाही ती काय नाही करत, मोकर हे करते. जाग आल्यावर मग तसंच बोलते. घरच्यांना
वाटतं का आपण कधी काम करतो? कधीच नाही. मला विचार बरं करतो का ना, मी नाही करत. अहो, तसंच आहे ना. मामाला विचारायचं, मामाला मामी घरात काम करते का? कधी कोणीच बघणार. कोणीच म्हणणार नाही घरात काम. रडू नको बाळा. आणि राहिली की सारख्या हाताच्या बांगड्या बारक्या, हाताच्या बांगड्या हाताला माणिक मोती नथला. थोडं चालेल की फास्ट. गाणं मला की एखादं. दगड आहे. ती माझी मागड माया तुझी पापड ग पापड ग तानीचा नवरा माकड शूटिंग मध्ये काहीतरी नाही ते करतात नाही ना असं मी लई झाडू खेळ. जर म्हातारी पडली सौभाग्यवती कमर दुखलं बा आमचा इथं आमची रत्न फुगडी जरीचं पात बुक्याचं डोळं हे सगळी मस्ती घ्यायची सोडून काय करू? त्याच्यात कसं आहे ते राहील लावायचं आपणच लावणार आहे आपणच लावणार आहे काय करायचं आपण लावणार इथंच जावा जो मी पाण्याला जाते पाण्याला आताचं गाणं आहे का ते फेमस झालं? रडू नको बाळा नाटक पाण्याला जाते पाणी घेऊन येते लक्ष्मीबाईचा पोत आहे त्या साईडचा. आता काय करणार नंबर इकडे मागे जनावर चरतात आहेत आणि इकडे परत त्यांचं काम चालू झालंय. मग आता आपण त्यांचं काम बघूया. हे झाल्यावर पण अजून तुम्हाला काम आहे दुसरे काय एवढंच आहे? मग हे किती वाजेपर्यंत होईल आहे? मामीला घरी जायची घाई झाली वाटतं. लय जोरात लावायला लागले पटपट पटपट. बघा आमचा मामा कसा बसलाय. मामा जय महाराष्ट्र. झालं का? तर आता एक शेत भाताचं झालंय आणि भात लावला. आज माझा पहिला एक्सपिरियन्स होता पण खरंच खूप छान होता. माणसं पण इतकी भारी होती इथली. त्यांनी खूप असं समजून घेतलं आणि माझ्यासोबत व्हिडिओ करण्यासाठी पण मला ते उत्सुकता करत होते की हा तू असं बनव तसं कर असं कर. आणि त्यांनी मला सगळी कामं करायला दिली आणि मला पण थोडीफार जमली ती. आणि खरंच आजचा एक्सपिरियन्स कसा मी शब्द सांगू काय भारी होतं. हे वेदर बघा तुम्ही कसलं भारी आहे. म्हणजे हे फक्त आपल्यासाठी ह्यांच्यासाठी हे काम आहे पण आपल्यासाठी ही थेरपी आहे आणि ती थेरपी आज मी घेतली आहे. खरंच मला खूप खूप आनंद झाला आज. असा इतका छान असा व्हिडिओ झाला माझा. व्लॉग म्हणण्यापेक्षा हा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा पण मी जो पर्सनली जो एक्सपिरियन्स घेतलाय तो खरंच खूप भारी आहे. मी प्रत्येकाला सांगेल की एखादा दिवस काढून खरंच अशा ठिकाणी जा. पण आज मी माझ्या नातेवाईकांसारखेच होते सगळे. माझ्यासाठी खूप असे फॅमिली सारखेच होते आणि मी त्यांच्या इथे येऊन भात लावला आणि हा अनुभव मी आता माझ्यासोबत ठेवते. ते बघते बघ
पायाला. आमच्या ताईचे काम करून करून पाय दुखतात हे माहिती आहे आम्हाला, पाय दुखतात हे. पण केलं काम भरपूर. म्हणजे गुरं राखी का काय. हे बघा गुर्रा राखायची कामं करते आमची ताई. हे बघा गुरवाली ताई. गुरं गुरं धारा काढता येतात का तुम्हाला? बैलाची कुणी धार काढली? म्हशी बिशी? हा, म्हशीची गायची मला. आता राहिलेलं 2-3 हात तेवढं राहिलं. छान काम केलं. नवीन होती येऊ बरं. ना आता पुढच्या वर्षी पण. हा. रोजाने ये तुला 500 रुपये रोज. आता 250 भेटणार रे. आता 250 घे. हाफ आज तिकीट. अर्धा दिवस केला ना. हा. छान झालं काम लय भारी. पुढल्या वर्षी परत ये. परत येते असं सेलिब्रेशन करा. पुढच्या वेळेस डान्स करून दाखवा. हा मस्त असतं नाचून जाऊ. आता मग तुम्ही खायच्या शेतात चालला. ए, जिजे, चल ना पुढे ये वाट. चालते. शीतल बाय बाय. हो का. चालले. मामा तुम्ही अजून जनावर सांभाळणार आहेत का? काय जायचंय घरी? आता 5 वाजता येणार तुम्ही? सगळे 5लाच येतात. पहिले घेऊन 5 वाजता घरी जायचं. मी दाखवते ते आणि असा माझा दिवस संपतोय. हा संपला तुझा माझा दिवस संपला. सुट्टी झाली तुझी आता. माझी झाली. आता ते गेले तिकडे मागच्या शेतात. फोन करत जाणार अजून मधून काय. हो हो आता तर आहे की अजून ताईचा अशी फोन. रात्र आहे. नाही ताईचा नंबर नाही. चालेल. दोन दिवस काल आली पण लय बरं वाटले. मला पण तुम्ही असं एकदम आपलीच मुलगी असल्यासारखं हे केलं ना, सांभाळलं. असं येत जा इकडे. हो नक्की. उन्हाळ्याचं पण येत जा. चालतंय. आणि मी नेहमी बाहेर ना असे पर्यटक म्हणून येत होते इथं, लांबून बघायचे हे सगळं असं. आणि आता इथं राहून हा एक्सपिरियन्स घेतला. मला खूप भारी वाटलं. चालतंय मग. हो बाय बाय. बाय बाय. काय लागणार